श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। येणारी म्हणजे नवीन वर्ष आहे तर ते तुम्हा सर्वांना आनंदाचं सुखाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 17 तारखेपासून दिवाळीची सुरुवात होत आहे। म्हणजे 17 तारखेला वसुबारस आणि रमा एकादशी एकत्र आलेली आहे आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी 18 ऑक्टोबरला शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे। तर हा जो धनत्रयोदशीचा दिवस आहे तर तो दिवाळीचा दुसरा दिवस असतो आणि हा अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या धनसंपत्तीचा जी पूजा आहे तर ती या दिवशी केली जाते। तर यामध्ये पैसे, सोने, चांदी, नाणी त्यासोबतच बघा धने अशा काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी पूजा करतो त्यावेळेस त्या पूजेमध्ये आपण या वस्तूंचं सुद्धा पूजन करत असतो। तर त्यामध्ये बघा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये धने त्यासोबतच झाडू किंवा केरसुणी त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कवड्या ज्या माता लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात त्यासोबतच श्रीयंत्र या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत आणि या वस्तूंची आपल्याला धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पूजा करायची आहे। आणि त्यासोबतच बघा संध्याकाळी आपल्याला 1 रुपयांच्या नाण्याचा अतिशय प्रभावी उपाय हा सुद्धा आपल्या घरामध्ये करायचा आहे। यामुळं आपल्या घराची भरभराट होईल, धनसंपत्तीमध्ये वाढ होईल। तर बघा धनत्रयोदशीचा जो दिवस असतो तर तो भगवान धन्वंतरी यांना अर्पित असतो म्हणजे समर्पित असतो। या दिवशी भगवान धन्वंतरी सोबतच माता लक्ष्मी, भगवान कुबेरदेव यांची सुद्धा पूजा केली जाते। देवी जी माता लक्ष्मी आहे तर ती धनाची देवी मानली जाते आणि कुबेरदेवांना धनाचे स्वामी मानले जातात, त्यामुळे त्यांची एकत्रित पूजा या धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा केली जाते। आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं, आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ही धनत्रयोदशीची जी पूजा असते तर ती केली जाते। या दिवशी बघा सोन्या चांदीची खरेदी करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं। त्यासोबतच बघा भगवान धन्वंतरींना जो पितळेचा धातू आहे तर तो अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी पितळेची भांडीसुद्धा खरेदी केलेली शुभ असतात। तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, पूजा झाल्यानंतर करायचा आहे। तर बघा आपण जी पण पूजेमध्ये जी नाणी ठेवत असतो तर त्यातील 1 रुपयाचं एक नाणं आणि थोडेसे धने या 2 वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। म्हणजे 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, थोडेसे धने घ्यायचे आहेत। तुम्हाला धने आणि 1 रुपयाचं नाणं हे जे आहे तर ते तुमच्या उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला महालक्ष्मीच्या मंत्राचा जो बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करा किंवा जर 16 वेळेस जमत नसेल तर तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा पठण करायचं आहे, शक्य होईल तेवढं पठण करायचं आहे। आणि हे 1 रुपयाचं नाणं आणि थोडेसे जे धने आहेत तर ते तुम्ही उजव्या हातामध्ये धरून पठण करायचं आहे आणि नंतरनं हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत। अर्पण केल्यानंतरनं बघा आता ही जी पूजा मांडलेली आहे तर ती आपण संपूर्ण रात्रभर तशीच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करत असतो। तर उत्तर पूजा करते वेळी तुम्हाला काय करायचं आहे, हे 1 रुपयाचं नाणं आणि जे धने आहेत तर त्याची तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे। थोडे धने आणि हे 1 रुपयाचं नाणं आणि याची पोटली जी आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही पैसे धनसंपत्ती ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवली तरीही चालेल। तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, तो व्यवस्थित चालण्यासाठी त्याची बरकत होण्यासाठी हे जी पोटली आहे तर ती तुम्ही दुकानाच्या जे पैसे ठेवतात त्या गल्ल्यामध्ये किंवा त्या गल्ल्या शेजारी किंवा दुकानामध्ये कोणत्याही ठिकाणी
कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही बांधून ठेवायची आहे. त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल, कारण की धनत्रयोदशीचा दिवस असणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, माता लक्ष्मीची सेवा केली जाते. त्यामुळं असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. यामुळं आपल्या घराची भरभराट होईल, धनसंपत्तीमध्ये वाढ होईल, आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहील, स्थिर राहील. आता बघा जेवढी पण आपण मेहनत करतो, कष्ट करत असतो, तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला असे काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळेल. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल. त्यासाठी हे जे उपाय असतात तर ते आवर्जून करायचे असतात. तर बघा प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. वर्षातून फक्त एकदाच धनत्रयोदशी येत असते आणि फक्त याच दिवशी आपल्याला असा हा एक उपाय करता येत असतो. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून नक्की करा. आता बघा 1 रुपयाचं नाणंच का घ्यायचं उपाय करण्यासाठी, तर जी माता लक्ष्मी जी आहे तर तिच्या हातातून बघा आपल्याला सोन्या चांदीची नाणी पडताना दिसत असतात फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये. त्यामुळं आपण जी नाणी जी आहे तर ती लक्ष्मी स्वरूप मानली जातात. आणि बघा लक्ष्मीलाच लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं, खेचून आणण्याचं काम करत असतात. म्हणून हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे या 1 रुपयाच्या नाण्याकडे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होतील, आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहतील. यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.